आधी संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढला, एवढा आपल्या सिनेमावर प्रेम केलं आणि म्हणून आज इथपर्यंत सगळे आलो आम्ही. आणि दुसरे आभार मानायचं तर आपले प्रोड्युसर सर जेवढे आहेत, महेश सर आहेत, आपले भाग्यमचे बाबा आहेत, भाग्यम आहेत. आता भाग्यमला आम्ही खूप जीव लावतोय, कारण सेकंड पार्ट येतोय ना, आता आमच्या जिगरी आहेत. तुला माझा अकाउंट नंबर पाठवून ठेवतो, बघ बाबा काय ते कसं. तर खूप मजा केली आम्ही सिनेमात. ते दिसताना असं दिसतं की एका रात्रीची गोष्ट आहे, पण आम्ही त्याला किती 18 दिवस आम्ही रात्रभर शूट केलेलं. म्हणून मी खालून बघत होतो की किमान एक दिवस तरी डेला घ्या, म्हणून डे किंवा असं काहीतरी घ्या. पण संजय सरांनी खूप उत्तम फिल्म लिहिली आणि मी मुंबईत प्रत्येक थिएटरला व्हिजिट करत होतो. इतकं प्रेम दिलं प्रेक्षकांनी सिनेमावरना. आणि सिनेमा खरं तर प्रेक्षकांचाच असतो, आपण बनवतो, त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि तेच प्रेम देतात, तेच तिकिटाला पैसे खर्च करतात, तेव्हा जाऊन आपण सेकंड पार्ट बनवू शकलो. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप आभार. प्रीतम पाटील सरांचे आभार, योगेश कोळी सरांचे आभार आणि संपूर्ण टीमचे सगळ्यांचे. आमच्या मेकअपची टीम असेल, सगळे असेल, स्पॉट पासून सगळ्या टीमचे. हा सिनेमा आमचा नाहीये, आमच्या संपूर्ण टीमचा सिनेमा आहे. त्यामुळे सेकंड पार्ट आम्ही खूप जबाबदारीने करू असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद. थँक्यू सो मच अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. भाग्यम, तुझा पहिलाच सिनेमा आहे आणि पहिल्याच सिनेमात हे यश. सो मला आधीच सांगितलंय माझ्याबद्दल चांगलं बोल. तू आहे 2 मध्ये, का टेन्शन घेतो. ओके, सो नमस्कार सर्वांना. तुम्ही जसं म्हटले की पहिलाच चित्रपट आहे, तर सगळ्यांनी म्हणजे मला वाटतं की आता मी बोलायपेक्षा लोकांनी जे मला सांगितलं की मी कसं परफॉर्म केलंय किंवा मी काय केलंय ते माझ्यासाठी जास्त मॅटर करतं. कारण की मला वाटतं की मी किती सॅटिस्फाईड असेल किंवा काही असेल त्याच्यापेक्षा जोपर्यंत प्रेक्षकांना ते आवडत नाही तोपर्यंत खरं अर्थात मी काही नाही करू शकलो. सो मला वाटतं की जेव्हा मी थिएटर व्हिजिट्सला गेलो, जेव्हा म्हणजे ॲज अ ऑडियन्स आपल्याला वाटतं की कधी सिल्वर सीट नाही भेटावी, पण त्यावेळेस आम्हाला वाटत होतं बरं झालं सिल्वर सीट पण भरले. सो असं आमची फिलिंग होती. पण खरंच लोकांना खूप आवडतोय फिल्म आणि लोक बोलतायत की खरंच नाही तू चांगलं केलंयस आणि काहीतरी केलंयस. तर या अर्थाने मला वाटतं जस्ट बिकॉज मी निर्मात्यांचा मुलगा आहे असं नाही, पण तरी मला पार्ट 2 मध्ये घेऊ शकतात. येस. सो ते आपले थिएटरचे काही मेंबर्स आहेत, ते आपले प्रेक्षक आहेत, स्पेशल प्रेक्षक ज्यांना आपण घेऊन आलोय. ओके. आणि मला वाटतं की खरं जसं गौरवदा म्हटला की बॅक टीमची जी मेहनत असते त्याच्यावरतीच, कारण की आम्ही फिल्म मध्ये फक्त दिसतो, आम्हाला रंगवण्याचं काम किंवा आम्ही कसे दिसतो तो सगळा काम यांचा आहे आणि प्रीतम सरांचा सुद्धा आहे. सो त्यांना खरं तर हॅट्स ऑफ की त्यांनी इतकं भारी मला त्या फिल्म मध्ये दाखवलंय. आणि ॲज समवन हॅड टोल्ड मी दॅट इट्स अ लॉंग वे टू गो बट आय विल गेट देअर. सो समबडी हॅड टोल्ड मी दॅट, सो आय एम लिव्हिंग टू दॅट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुला फ्युचरसाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. सुरेश सर, आपण ट्रेलर, प्रमोशन, टीजर या सगळ्यात खरंच सगळ्यांनी खूप उत्साह दर्शवला आणि फायनली फिल्म रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी तो उत्साह तुम्हाला परत दिलेला आहे. सो आता काय फिलिंग आहे? खरं तर आज खूप काही जास्त बोलण्यात पॉईंट नाहीये, कारण आणखी 3 मुहूर्त 3 सक्सेस पार्टीज यांना भेटायचे आपल्याला, कारण 3 पार्ट आणखी येणार आहेत. म्हणजे म्युझिक लॉन्च असणार आहे परत ट्रेलर लॉन्च असणार आहे, त्यामुळं खूप वेळा आपली भेट होणार आहे, खूप वेळा आपण बोलणार आहे. खरं तर खूप खूप आभार माझ्या या 2 म्हणजे आमचे सगळ्यांचे 2 अनमोल रतन जे आहेत, हे शैलेश आणि भाग्येश ही जी जोडी आहे, आपलं शैलेश आणि महेश ही जी जोडी आहे. तर प्रीतम म्हटलं तसं पहाडासारखी पाठीमागं उभं राहिली म्हणून ही कलाकृती बनू शकली. आणि प्रीतम त्याला पाहिजे ते प्रीतमला मिळत गेलं. संजयनी अतिशय उत्तम अशी स्क्रिप्ट लिहिली आणि सुंदर अशी गोष्ट म्हणली. सगळ्या कलाकारांची, सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे त्या पाठीमागं. खरं तर स्टेजवर उभा असलेल्यापैकी आणि खाली बसलेल्यापैकी सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये मी एकटाच आहे, कारण मीच मेलोय फक्त. त्यामुळं मी यांना आयडिया देऊ थकलोय. सरपंचांचा कोणतरी भाऊ असेल, काहीतरी येऊ शकतो ना, काहीतरी होऊ शकतो. अशा बऱ्याच आयडिया देऊन झालं माझ्या. पाहू आता काहीतरी होईल, कारण प्रेम खूप आहे आमचं एकमेकांसोबत. म्हणून येताना पण मी निर्मात्यांबरोबर त्यांच्या गाडीतच सोबत लेखकाला घेतलं होतं, त्यामुळं चांगलंच काहीतरी होईल. पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. लेखक संजय नवगिरे,
माझा जीवष्ट कंठस्थ मित्र आहे आणि पुण्याला रेमंडच्या शोरूम मध्ये मी दोघांना बघितलंय. काहीतरी घेऊन देतो त्याला रेमंडचा शर्ट वगैरे. संदीप सर, खूप अभिनंदन, कारण की खूप छान फिल्म आपण प्रेक्षकांना दिलेली आहे. प्रेक्षकांनी खूप प्रेम तुमच्यावर केलंय. सो आज प्रेक्षकांना काय सांगणार आजचं हे यश? प्रेक्षकांची काय सोय आहे? नक्कीच मी दिग्दर्शकाचा नट आहे, त्यापेक्षा मी निर्मात्याचा नट आहे. आमचे शैलेश जैन सर, आमचे निर्माते जैन सर. हल्ली मी हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा जैन पावभाजी मागवतो. इतका मी निर्मात्यांची लॉयल आहे. कांदा लसूण बंद. खूप आनंद होतोय जेव्हा चित्रपट चालतो तेव्हा आपण कारण शोधत नाही, जेव्हा तो चालत नाही तेव्हा आपण खूप कारण शोधतो. तर मला असं वाटतं की कुठलंही असं आम्ही शोधलेलं नाही की ह्याच्यामुळे अजून चालायला पाहिजे. चित्रपट उत्तम चालला, लोकांनी डोक्यावर घेतला आणि मला एक इंडस्ट्रीचा एक घटक म्हणून खूप आनंद होतो. कारण नाटकाच्या बाबतीत, मराठी नाटकांच्या बाबतीत, मराठी सिनेमांच्या बाबतीत हे आहे की एक सिनेमा चालला, एक नाटक चाललं की त्याला आजूबाजूची जी सिनेमे येणारे आहेत त्याला आपोआप ते वातावरण तयार होतं आणि प्रेक्षक परत सिनेमा बघण्यासाठी गर्दी करतात. तो मला असं वाटतं की फक्त आपला सिनेमा आल्याड पल्याड म्हणून यश नाहीये, तर मराठी इंडस्ट्रीचं हे यश आहे की लोक येत आहेत, 200-250 रुपयाचं तिकीट काढतायत, एकटे न येता फॅमिलीला घेऊन येत आहेत. सो हल्ली लोकांच्या पॉकेटमध्ये हात टाकणं तितकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला खूप झिजावं लागतं, खूप चांगलं प्रोडक्ट द्यावं लागतं. सो मला असं वाटतं की लेखक संजय नवगिरेंनी ते लिहिलं, ते लेखकापासून ते मग प्रोड्युसर, दिग्दर्शक, नट, तेव्हा आणि आमचे स्पॉट दादापर्यंत ह्या सगळ्यांची खूप कष्ट आहेत, मेहनत आहेत आणि त्या मेहनतीला, त्या प्रामाणिकपणाला प्रेक्षकांनी स्वीकारलं असं मला वाटतं. आणि आता ती फ्रँचायझी झालेली आहे की आल्याड पल्याड चालणार, आता 2 चालणार, 3 चालणार आणि आम्ही हळूहळू वय वाढत जाणार आमचं. त्यामुळे दरवर्षी हा सिनेमा येत राहणार आणि प्रेक्षकांची बसण्याची सोय जी आहे किंवा बुकिंगची सोय, तिकिटाची सोय ही बुक माय शोवर होत राहणार. प्रेक्षक येत राहणार आणि असंच नवनवीन तुमच्याकडनं निर्मिती होत राहो सिनेमांची. यावेळेस तुम्ही भाग्यमला हिरो म्हणून घेतले, ते चांगलंच आहे चॉईस, पण आजूबाजूलाही बघा, खूप चांगलं. आणि यावेळेस दात आत असलेला हिरो घेतला. प्रयत्न करून बघा पुढच्या सिनेमामध्ये असा एक हिरो घेऊन बघा. पण खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला ट्रीटमेंट निर्मात्यांनी खूप चांगली दिली. सगळ्यात महत्वाचं असतं कारण मराठीमध्ये मराठी कलाकार खूप अपेक्षा किंवा खूप मागण्या नसतात की मला ह्या 5 स्टार हॉटेलचं सँडविच पाहिजे, अशी काही कोणाची मागणी नसते. बेसिक मागण्या असतात. तर त्या सगळ्या मागण्या, सगळे लाड जे आहेत ते आमचे निर्मात्यांनी पुरवलेले आहेत आणि मला असं वाटतं की कदाचित त्यामुळेच सगळ्यांचे आशीर्वाद लागतात, स्पॉट दादापासून सगळ्यांपासून, की भलं व्हावं, सिनेमाचं चांगलं व्हावं, सिनेमा चालावा. कारण जीवन संपल्यानंतर आशीर्वाद लागत नाहीत, तर आमच्या युनिटवर असं झालं नाही. भरभरून सगळ्यांना भरभरून मिळालं आणि आज निर्मात्यांना भरभरून मिळतंय. सगळ्यांचाच वाटा आहे. आता तो वाटा कधी मिळेल याची आम्ही मी सुरेश विश्वकर्मा रोज मेसेज चेक करतोय, क्रेडिट आज येईल, उद्या येईल. थँक्यू. हा गमतीचा भाग आहे सर, काही नाही. आम्हाला तुमचं प्रेम हवंय पुढच्या सिनेमात. थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. जसं की